हॅलो फ्रेंड्स, मी चैताली. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज व्लॉगवर. तर आज आहे संडे आणि बऱ्याच दिवसांनी रिलॅक्स असा डे मला भेटलेला आहे. त्यामुळं आज आपण बनवतो यांचा फेवरेट डॉमिनोज स्टाईल व्हाईट सॉस पास्ता. सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मीठ ॲड केलं व नंतर ऑइल ॲड करते. ऑइलमुळे आपला पास्ता हा स्टिकी होणार नाही आहे, सो ऑइल तुम्हीही नक्की टाका. त्यानंतर आमच्या दोघांसाठी मला पास्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी 2 वाट्या पास्ता त्यात उकळायला ॲड करते. आता उकळत असताना स्पीड गॅसची कमीच राहू द्या व एकदा पाणी उकळायला लागलं की गॅसची फ्लेम तुम्ही वाढवू शकता. तर आता 2 वाटे पास्ता टाकून झालेला आहे. आता इकडे कढई गरम झालेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर ॲड करते आहे. आता हा बटर व्यवस्थितरित्या आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. बटर पूर्णपणे मेल्ट झाल्यावरच त्याच्यात आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे. आता इथे बटर मेल्ट झाला आहे, त्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून मैदा ॲड करते व तो आपण हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचा आहे. मैदा जेव्हा आपण बटरमध्ये ॲड करत असतो तेव्हा त्याच्या गाठी होण्याच्या शक्यता असतात, त्यामुळे थोडा थोडा ॲड करत तो व्यवस्थितरित्या त्या बटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. चला आता यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे 2 वाट्या चिल्ड मिल्क, पण ते सुद्धा आपल्याला थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये ॲड करत स्पॅच्युलाच्या मदतीने चांगलं एकजीव करून त्याची अशी स्लरी करायची आहे. आता स्पॅच्युला बाजूला ठेवून मी स्टरर घेऊन फास्ट त्या गाठी फोडत आहे, जेणेकरून आपला पातळ असा सॉस रेडी व्हावा. आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये अधूनमधून आपल्याला गरम गरम चटपटीत असं काहीतरी खायची इच्छा होतच असते. तर ऑलवेजच चहा किंवा भजी यावरच न भागवता काहीतरी स्पेशल असं हा व्हाईट सॉस पास्ता आपण करून घरच्यांना नक्कीच ट्राय करायला देऊ शकतो. आता याच्या पूर्णपणे गाठ्या मी फोडून घेतलेल्या आहेत व तर चला पास्ता किती शिजला आहे तो बघून आपण तो सॉसमध्ये ॲड करूयात. पास्ता ऑलमोस्ट आपल्याला 80% शिजलेला पाहिजे आहे व आता हा आपला बऱ्यापैकी 80% शिजलेला आहे. त्यानंतर व्हाईट सॉसमध्ये मी ॲड करते चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्सची मात्रा प्रत्येकाने आपल्या तिखटच्या आवडीवर घ्यावी. तसं बऱ्यापैकी आमच्या घरात तिखट खाल्लं जातं, म्हणून मी चिली फ्लेक्स जरा जास्तच ॲड करते. नेक्स्ट आहे आता ऑरिगॅनो. ऑरिगॅनोने सुद्धा ह्याची टेक्स्ट एकदम नेक्स्ट लेवलला जाते, त्यामुळे ऑरिगॅनो ॲड केलं व नंतर 2 चिमट ब्लॅक पेपर पावडर ॲड केली. आता चमच्याने मस्त असं एकजीव सगळा सॉस करून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये काही लम्प्स आहेत का नाही हे पुन्हा एकदा चेक करून घेतलं व प्रॉपर अशी छान मस्त थिक अशी कन्सिस्टन्सी आपल्या सॉसला आलेली आहे. व लास्टला त्याच्यामध्ये ॲड करत आहे मी फ्रेश मिल्क क्रीम. यांनी सुद्धा टेस्ट अजूनच इन्हान्स व्हायला हेल्प होते. व आता नंतर सर्वच मिश्रण मी पुन्हा एकदा मिक्स एकजीव व्यवस्थित करून घेतलं आहे. आणि आता पहा आपली कन्सिस्टन्सी आहे ना एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपला व्हाईट सॉसची कन्सिस्टन्सी. चला आता याच्यानंतर मी पास्ताला पुन्हा चेक करून त्याला मी एका प्लेटमध्ये शिफ्ट करून घेणार आहे. पास्ता हा आता व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपण पाहू शकतो की एकदम नॉनस्टिकी असा मस्त तो बॉईल झालेला आहे. एकमेकांना न चिकटता प्रत्येक पास्ता एकमेकांपासून वेगळा होतो आहे.
आता पास्त्याला 2 मिनटे थंड झाल्यानंतर तो मी सॉसमध्ये ॲड करत आहे आणि सॉसमध्ये प्रॉपर ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. कन्सिस्टन्सी प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण ठेवू शकतो. आता मला थोडासा पातळच आवडतो, त्यामुळे मी इथे पास्ता ज्यात बॉईल केलं होतं तेच पाणी ॲड करत आहे, ज्यामुळे जशी मला हवी आहे तशी कन्सिस्टन्सी भेटेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी पातळ किंवा जाड करू शकता. जर जास्त पातळ करायचं असेल तर अजून थोडं कोमट पाणी टाकलं तरीही चालेल. आता वळूयात आपल्या रेसिपीच्या लास्ट पार्टकडे, आणि जो आहे माझाही फेवरेट, ज्यामध्ये चीज मी मस्त किसून घेणार आहे आणि भरपूर असं पूर्ण चीज क्यूब मी पूर्ण पास्त्यामध्ये किसून घेत आहे. आता रेडी झालेली आहे आपली डिश. सो बघा काय मस्त दिसतोय ना पास्ता. ओके, तर चीज मी आता पास्त्यामध्ये एकत्र करून सर्व करण्यासाठी घेणार आहे. बघा ना, एकदम डॉमिनोज सारखा व्हाईट सॉस पास्ता आपला दिसतोय ना. अमेझिंग. चला आता घेते मी पास्ता सर्व करायला. काही क्रीमी दिसतोय ना आपला पास्ता. अतिशय कमी वेळेत म्हणजे 10 मिनिटात तयार होणारा पास्ता कसा वाटला मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हीही ट्राय करा व मला कमेंट करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय फ्रेंड्स.